शिवाय पाहिल्यावर ना खरं तर मनात मिक्स्ड फिलिंग आहे. वडील मुलीच्या नात्याची गोष्ट, मग ॲक्शन इमोशन सगळंच असणार त्यात. मग इमोशनल जरा जास्तच झाल्यामुळे जरासं अतिच वाटणं, सारं काही आपल्याला हे या असं म्हणजे घडतंय, थांबलंय, पुन्हा काही असं तुकड्या तुकड्यांमध्ये आवडायला लागतं. म्हणजे तुकड्या तुकड्यांमध्ये आवडत नाही असंही घडतं. पूर्वार्धात काहीसा आवडून पकड घेऊ पाहतोय असं वाटणाऱ्या सिनेमाचा उत्तरार्ध मात्र काहीसा फसलाय, बोऱ्याच वाचतोय असं वाटत राहतं. फिल्मी इमोशनल ट्रॅक्सचा ओव्हरडोस आणि त्याला उपदेशांच्या डोसाची जोड मिळाल्यामुळे शिव्या फार देण्याची शक्यता जास्त. या सगळ्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या गुन्ह्यांशी त्याची नाळ जोडण्याची आणि अर्थात त्या सगळ्या कॅनव्हासवर नातं मांडण्याची, वडील आणि मुलीचं नातं मांडण्याची जी कल्पना आहे ती खरं तर खूप भन्नाट आहे. मुळात अजय देवगण स्टेनगन ते इमोशनल मॅन व्हाया कॉमेडी असा प्रवास करणाऱ्या अजय देवगणने दिग्दर्शनाची सूत्र हातात घेतल्यावर तो ॲक्शन इमोशन या ट्रॅकवरच खेळणार हे निश्चित होतं. दिग्दर्शनाचा डाव मांडताना एकदा यू मी और हम मध्ये त्याने प्रयोग करून फसून घेण्याची जोखीम उचलली. आता मात्र त्या साऱ्या गोष्टींचं गांभीर्य वाढलंय. याची पूर्ती जाणीव ठेवूनच त्याने सेफ गेम खेळण्याचा प्रयत्न केलेला इथे शिवायमध्ये आपल्याला दिसतो. पहिल्या फ्रेमपासून आपल्याला येणारा श्वासांचा आवाज आणि बर्फाळ प्रदेशातील वाऱ्याचं घोंगावणं हा फील ध्वनीमधून निर्माण करून 9 वर्ष मागे घेऊन तो आपल्याला जातो. तिथे आपल्याला शिवाय म्हणजे अजय देवगणची ओळख होते. मग शिवाय हा आर्मीला मदत करणारा, ट्रेकिंग करणारा, हिमालयाच्या कुशीत वाढलेला गिर्यारोहक आहे. दिल दर्या असणारा आणि अर्थात तेवढाच जिगरबाज. त्याच्या गिर्यारोहणाच्या ग्रुपमध्ये असलेल्या एका गोऱ्या युवतीशी, ओल्गाशी म्हणजेच एरिका कारशी त्याचं सूत जमतं. त्यावेळी आलेलं हिमवादळ त्यांनी एकमेकांच्या प्रेमात पडण्याला निमित्त ठरतं. या सगळ्या फिल्मी सिक्वेन्समध्ये असलेली ॲक्शन आणि व्हिज्युअल ट्रीटमेंट मात्र मनाचा ठाव घेते. असं म्हणेपर्यंत फिल्मीपणाला सुरुवात झालेली असते. मग यांच्या संबंधातून निर्माण झालेल्या अपत्याला, त्या छोट्या मुलीला, ती फॉरेनर मड्डम ओल्गा जी आहे ती सोडून, याच्याकडे सोडून बल्गेरियाला निघून जाते तिच्या देशात. 9 वर्षांच्या या मुलीचं वाढणं आणि पुन्हा एका रात्री हिमवादळ येतं आणि त्या शिवायला त्याची मुलगी आईचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त करते. मग टेकनचं जे टोकन आहे ते इथे आपल्याला गवसतं. त्याची पाळमुळं आपल्याला यामध्ये रुजली असल्याची जाणीव इथे होते. एवढ्यावर सिनेमा संपत नाही. मग बल्गेरियामध्ये पोहोचल्यावर दुर्दैवाचे दशावतार सुरू होतात. आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुन्ह्यांच्या चक्रात शिवाय आपल्याला अडकलेला दिसतो. मग ती मुलगी आईला पुन्हा भेटते का? आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या गुन्ह्यांचं रॅकेट उद्ध्वस्त करण्यात शिवायला यश मिळतं का? आणि या सगळ्या 2.5-3 तासांच्या खेळात आपण किती वेळा जांभया, आळोखे पिळोखे देतो हा खरं तर प्रश्न आहे. हो, आणि या सगळ्या खेळात बल्गेरियाच्या भारतीय दूतावासात भेटलेली सायशा आणि सौरभ शुक्ला आणि अर्थात सायशाचे बाबा दाखवलेले गिरीश कर्नाड यांचा ट्रॅक येतो. तो पेरलेला ट्रॅक उगाचच आहे याची जाणीव होईपर्यंत आपण शेवटच्या टप्प्यापर्यंत आलेलो असतो. पण तोपर्यंत आपण झेलत असतो हे सगळं. वीरदासचा ट्रॅक जो आहे तो ट्रॅकर म्हणजे जो हॅकर आहे आणि त्याचा ट्रॅक ज्या पद्धतीचा असला, अगदी छोटा असला तरी त्यामध्ये नंतर रंग देते. अजय देवगणने अत्यंत सावध पवित्रा घेत दिग्दर्शनात पुनरागमन करताना आपल्या कन्व्हिक्शनपेक्षा फिल्मीपणालाच अधिक महत्त्व दिल्याचं जाणवतं. कारण मनात इमोशनल सिनेमा करायचा ठरवल्यावर मसालेदार चमचमीत ॲक्शनची फोडणी हवी, मग त्याला उपदेशाचे डोस हवेत, असं सब मिला के 100 ग्राम करण्याचा केलेला प्रयत्न आपल्याला इथे दिसतो. गोष्टीच्या मांडणीत आपल्याला जाणवतं की सिनेमा आपल्याला तुकड्या तुकड्यांमध्ये आवडतो. ज्या क्षणी आवडतो त्या क्षणी तो इमोशन म्हणजे फार ते इमोशन आपल्या मनात फार काळ टिकणार नाही याची पुरेपूर काळजी घेतल्याचंही जाणीव होते. पण ॲक्शन सिक्वेन्स कमाल आहेत. ज्या पद्धतीने गाड्या उडवल्यात वा चेझिंग सिक्वेन्स शूट केले आहेत ते पाहणं रंजक आहे. त्याबद्दल देवगणचं श्रेय हिरावून घेऊन चालणार नाही. त्या चिमुरडीला मुकं करून टाकून त्याने खेळ अधिक सोपा केला. या गोष्टीसाठी त्याला स्पेशल ब्राउनी पॉईंट्स द्यायला हवे. कारण लहान मुलांसोबत काम करणं आणि तीही फॉरेनर, मग ते हिंदी इंग्लिश अशी तारेवरची कसरत या हुशार निर्णयामुळे टळली. सिनेमा मात्र 20-25-30 मिनिटं कात्री लागली असती तरी चालला असता असं राहून वाटतं. सिनेमा बिट्स अँड पीसेसमध्ये आपल्याला आवडतो. या सगळ्या गोष्टींमुळे हे तुकडे तुकडे घेऊन आपण बाहेर पडत नाही.
ते खरं तर मॅचेस वाटत राहतात, चांगल्या गोष्टींचंही आणि वाईट गोष्टींचंही. साकल्याने विचार करतो त्यावेळी मात्र जमापेक्षा खर्च अधिक झाला ही शिवायची बॅलन्स शीट सांगेल. सेन्सिबल असणाऱ्या अजय देवगणकडून खरं तर एक वेगळी अपेक्षा होती आणि त्या अपेक्षांचा डोंगर बहुधा उंचावल्यामुळे ते कुठेतरी त्या पल्ल्याड कुठेतरी तो जाईल असं वाटत होतं. तर तो पल्ल्याड गेला नाही, तो गैयारोहक तिथेच शिवायच्या त्या हिमनगावर खेळत राहिला. त्यामुळे बहुधा कुठेतरी वाटत असेल की हे त्याचं मिशन कुठेतरी थोडंसं हल्लंय, थोडंसं फसलंय. ती फसगत काहीशी त्रास देणारी आहे असं वाटत राहतं. अर्थात वडील आणि मुलीच्या नात्याची गोष्ट वगैरे सगळं काही इथे आपल्याला दिसेल, पण अजय देवगणने सारं काही आपल्या एकट्याच्या खांद्यावर पेलण्याचा केलेला हा खेळ इथे जाणीवपूर्वक जाणवतो आणि तो दिसतो. अर्थात फर्स्ट हाफ त्याने ज्या पद्धतीने मांडलाय आणि फर्स्ट हाफ ज्या पद्धतीने स्वतःच्या जीवावर खेचलाय त्यासाठी खरंच कौतुक करावं लागेल. दिग्दर्शक म्हणून तो जिथे 19-20 वाटतो तिथेच तो ती उणीव भरून अभिनयात काढतो. मग तो ज्या पद्धतीचा प्रयत्न आहे तो निश्चित वाखाणण्याजोगा आहे. बल्गेरियामधील शवागाराचा सिक्वेन्स असेल वा एरिकाच्या घरातला क्लायमॅक्स वाला सीन त्याने चोपलाय. बाकी ऍक्शन तर त्याचा DNA फॅक्टर आहे, त्यामध्ये तो सरस आहेच. एबिगेल एम्स या मुलीने क्लायमॅक्सच्या वेळेस देवगणसोबत केलेले सीन्स कमाल झालेत. त्या मुलीकडून ते काम करून घेणाऱ्या टीमचं विशेष कौतुक. एरिका कारचं हिंदी आणि तिचं दिसणं सिनेमाची जमेची बाजू आहे. सायशाचा ट्रॅक मात्र वर्क होत नाही आणि गिरीश कर्नाड यांच्यासारख्या दिग्गज कलावंतांचा उपदेशन तो ट्रॅक मात्र काहीसा भरकटलेला, अर्थहीन वाटत राहतो. वीरदासने साकारलेला वहाब आपल्या लक्षात राहतो. त्याने क्लायमॅक्सला वाढवलेली उत्कंठा आणि चेजिंग सिक्वेन्स मधला पडद्यामागचा सूत्रधार हा कमालीचा साकारलेला. वडील मुलगी हा इमोशनल ट्रॅक हा एकमेव प्लस पॉइंट आहे. अर्थात त्याला गुन्हेगाराचं जे कुशन आहे, पार्श्वभूमी आहे ती महत्वाची आहे. टायटल ट्रॅक आणि लहान मुलीचं गाणं आणि त्यासोबत असलेला मंत्रजाप लक्षात राहतो. असीम बजाज यांचा कॅमेरा अत्यंत प्रभावीपणे बोलतो, मात्र त्याला लागलेली कात्री तितकीच प्रभावी असती तर सिनेमा अधिक मस्का चस्का असलेला क्रिस्पी क्रंची झाला असता. साबू सिरिल यांच्या प्रोडक्शन डिझाईनला स्पेशल ब्राउनी पॉइंट्स आणि त्यासोबत NYF VFX आणि नवीन पॉलच्या स्पेशल इफेक्ट्स डिझाईनचं विशेष कौतुक. का पहावा वडील मुलीच्या नात्यावरचा वेगळा एक्सरे. भन्नाट ऍक्शन. अजय देवगणचे डाय हार्ड फॅन असाल तर अर्थात बल्गेरिया फिरला नसाल तर का टाळावा. टेकन पाहिला असेल तर खूपच पसरट झालेला उपदेशाचे डोस याच्यामध्ये आहेत आणि अर्थात अपेक्षांचा डोंगर हळूहळू उंदराने पोखरलाय असं वाटतं. थोडक्यात काय, तुकड्या तुकड्यांमध्ये चांगला असलेला सिनेमा बऱ्याच ठिकाणी लांबलाय. त्यामुळे या सिनेमाला मी देतोय 2.5 स्टार्स.